नगर परिषद निवडणुकीमध्ये आम्ही 12 जागांची महायुतीकडे मागणी केलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये विकास हा केंद्रबिंदू मानून निवडणुका लढविल्या जाव्यात असा सुरुवातीपासून आमचा प्रयत्न आहे आणि त्या मुद्द्यांवरती ज्यांची किमान सहमती होईल त्यांना साथ द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे। खरं पाहिलं तर गेली अनेक वर्ष म्हणजे बीड नगर परिषदेच्या कामकाजाबाबत 2014 पासून सातत्याने पुढे जेव्हा नगर परिषदेच्या कामकाजाविरुद्ध कोणी काढत नव्हतं त्यावेळेपासून सातत्याने ते त्यांच्या निधनापर्यंत मेटे साहेबांनी बीड नगर परिषदेच्या भ्रष्ट कामकाजावरती ताशेरे ओढण्याचं आसूड ओढण्याचं काम केलेलं आहे। प्रसंगी राज्याच्या विधिमंडळात हे प्रश्न मांडून तो भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणलेला आहे। थोडक्यात बीड शहर विकासापासून कोसं दूर का आहे तर त्याचं जनकत्व ह्या बीड नगर परिषदेकडे आहे, बीड नगराध्यक्षांकडे आहे आणि म्हणून गेली अनेक वर्ष बीडकरांना न पाहायला मिळालेला विकास याला कारणीभूत कोण आहे ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी सिरियसली विचार करून बीड नगर परिषद या बीडकरांसाठी बीड शहरवासियांसाठी काय करू इच्छिते, नगराध्यक्ष काय करणार आहेत, यापूर्वीच्या नगरसेवकांनी काय केलेलं आहे याचा स्वतंत्र लेखाजोखा घेऊनच मतदारांना सामोरं गेलं। इथे दोन गोष्टी मी आपल्याला सांगेल की आम्ही 12 जागांची मागणी केलेली होती, वाटाघाटी अंती आम्ही काही कमी जागांवरती आलो, परंतु जेव्हा असं लक्षात आलं की म्हणजे आमच्या यादीमधला प्रत्येक चेहरा हा विस्थापित होता, आमच्या यादीतला कुणीही प्रस्थापित नव्हता आणि या विस्थापितांना प्रस्थापितांच्या समोर उमेदवारी मिळत असताना किंवा मिळवून घेत असताना आम्हाला काही मर्यादा आल्या आणि त्या संबंधित पक्षालाही मर्यादा आल्या, त्या आम्ही समजू शकतो, एक सत्तेचं हे राजकारण म्हणून आम्ही त्या समजू शकतो। म्हणून इथे आम्ही समाधानी असमाधानी असण्यापेक्षा बीड नगरपालिकेच्या कामकाजाबाबत मेटे साहेबांनी जी सातत्याने घेतलेली भूमिका होती तीच जर आज आपल्याला घेऊन जायचं असेल, भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका करायची असेल आणि त्या कुटुंबाभोवती हे राजकारण आपल्याला जर फिरू द्यायचं नसेल आणि त्या अनुषंगाने एक नवीन प्रयोग होत असेल तर आम्ही आमचा क्षणिक जो फायदा तोटा आहे तो बाजूला ठेवून बीड शहरवासियांच्या हितासाठी एकत्र येतो।